पुढचा भाव म्हणजे चतुर्थ भाव. तर या चतुर्थ भावातून आपण काय पाहत असतो? तर पहिले आपण ज्यावेळेस भाव बघतो तर ते भावाचं कार्यतत्व बघणं गरजेचं असतं. चतुर्थ भावातून आपण सुख, घर, वाहन, शिक्षण आणि माता या संदर्भात आपण चतुर्थ भावातून विचार करत असतो. आता चतुर्थ भावात जर चंद्र आला तर काय फळ देईल? आता सुख मानण्याची वृत्ती ही चंद्रामध्ये असते. म्हणजे चंद्र हा मनाचा कारक आहे. चंद्र हा हवळा असतो, एक स्त्री स्वभाव सारखा स्वभाव असतो चंद्राचा. तर सुख मानण्याची वृत्ती त्या माणसात असू शकते किंवा असते. त्यामुळे सुखी आणि समाधानी असतो. ज्यांच्या चतुर्थ भावामध्ये चंद्र असेल तर त्यांचं तो माणूस सुखी आणि समाधानी असतो. जास्त प्रपंचाची ओढ नसते. जेवढं भेटलं तेवढ्यात सुख असतो. घरदारावर त्याचं जास्त प्रेम असतं. स्वतःचे घर होते आणि अशा व्यक्तींना बघायला मिळालेले की त्यांचं स्वतःचं घर खूप लवकर होतं चतुर्थात चंद्र असल्यामुळे. त्यानंतर वडिलोपार्जित किंवा आईकडून माहेरून घर, शेती किंवा इतर प्रकारे मदत पण त्यांना मिळते. म्हणजे ओढलोपर्जित जर घर असेल तर त्या घरामध्ये व्यवस्थितपणे त्यांना वाटा वगैरे दिला जातो, काही अडचण येत नाही. किंवा आईकडून किंवा आईच्या माहेरकडून म्हणजे आईचे जे आजोबा, आपल्या जे आजोबा म्हणजे आईचे वडील किंवा मामा वगैरे अशा व्यक्तीकडनं त्या जातकाला घर किंवा शेती हे मिळण्यामध्ये मदत होते. घरातील वातावरण आनंदी आणि एकदम प्रफुल्ल असतं. असे लोक सगळी समाधानी असल्यामुळे घरातलं वातावरण त्यांचं अगदी आनंदात असतं असं. आणि अशा लोकांना घराची ओढ जास्त असते. हे लोक जास्त बाहेर राहत नाही असं. म्हणजे काही काही लोकांना सवय असते की जसं 10 ते 5 ऑफिस असलं तर ऑफिस झाल्यानंतर पण मग फटका मारणं किंवा इतरांसमोर बोलत बसणं आणि मग पार जेवणाच्या वेळेस म्हणजे 7 ते 8 वाजता घरी येणं, असं असं काही लोकांचं असं ठरलेलं असतं. समजून 9 वाजता घरी येणं, नंतर जेवणं वगैरे असं. पण हे लोक तसे नसतात. ज्यांचे चतुर्थात चंद्र असतो ना, त्यांना 10:30 ते 5 झाले, ऑफिस टाइम संपला की ते 5:15ला जर ऑफिसून निघाले तर ते घरी कधी जातील याची ते जास्त आतुरतेने वाट बघता. म्हणजे बाहेर जास्त वेळ घालत नाही आणि आपलं आपलं काम आणि संपलं की कामा व्यतिरिक्त ते बाहेर फिरत नाही. त्यांना घराची जास्त ओढ असते. अशा लोकांना वाहन सुख उत्तम मिळते. त्यानंतर मातृसुख चांगले मिळते. चंद्र हा आईचा कारक आहे, मातेचा कारक आहे. त्यामुळे यांचे आईबरोबर संबंध पण खूप चांगले असतात ज्यांचा चतुर्थामध्ये चंद्र असतो. यांची आकलन शक्ती उत्तम असते. चंद्र म्हणजे चंचल असतात, तर यांची आकलन शक्ती जी असते ती फार उत्तम बघितली जाते. आणि शिक्षणात हे प्रगती करता. चतुर्थ भावातून आपण शिक्षण बघतो आणि त्यामध्ये जर चंद्र आला तर चंद्र हा शिक्षणाचा पण कारक आहे समजला जातो किंवा ग्राह्य धरला जातो. त्यामुळे यांची शिक्षण क्षेत्रामध्ये चांगली प्रगती. यांचा शेवटचा काळ हा अतिउत्तम जातो. बऱ्याच वेळेस बघायला मिळाले ज्यांच्या चतुर्थामध्ये चंद्र असेल आणि चतुर्थ भाव म्हणजे आपण त्यापासून घर, वाहन, सुख असं हे बघतो. तर ज्यावेळेस आपण थकतो किंवा वयस्कर होतो तर आपलं जे शेवटचा लास्ट पार्ट असतो जीवनाचा, तर तो या लोकांचा खूप व्यवस्थितपणे आणि चांगल्या रीतीने जाताना आपल्याला बघायला मिळतो. आता या व्यतिरिक्त जर चंद्र जर बिघडला असेल, शत्रू राशीत असेल किंवा नीच राशीत असेल किंवा पापग्रहांची त्यावर दृष्टी असेल तर अशा वेळेस सुख लाभत नाही. अशा लोकांना सुख अजिबात लाभत नाही. त्यांचं घरात पण मन लाभत नाही. आणि जेवढे पुढे आपले आपण जे पॉझिटिव्ह पॉइंट बघितले तर हे पॉइंट हे सर्वच्या सर्व हे निगेटिव्ह होताना आपल्याला त्यात दिसतात. त्यानंतर शिक्षणात अडचणी आणि त्रास यांचा अम, सामना या व्यक्तींना करावा लागतो. शिक्षणात अडचण येते, त्रास होतो त्यांना. अशा व्यक्तींना अं, घर सुख लाभत नाही, घरामध्ये मन रमत नाही. चंद्र जर बिघडला तर अशा वेळेस अशी जी परिस्थिती आहे, अशा लोकांना अशी परिस्थितीचा सामना
हा करताना बघितला पण आहे आणि हा करताना आपल्याला दिसतोय पण.